चला तर मैत्रिणींनो, आज मी दाखवणार आहे तुम्हाला जे माझ्या मुलीला प्रचंड असं आवडतात ते म्हणजे चिकनचे लॉलीपॉप. तर आज आपण ते पाहणार आहोत. आता ते कसे बनवायचे तर नक्की पहा. तुम्हाला पण आवडलं तर पूर्ण रेसिपी सांगितली आहे, तर नक्की तुम्ही ते ट्राय करा. खूप मस्त असे मुलांच्या आवडीचे हे लॉलीपॉप तयार होतात. चला करूया. असं ते करून मिळतं, विकत आणलेले. तिथे आपण चिकन कट करून जे पीसेस जे लॉलीपॉपला लागतात ते आपण चिकनच्या शॉपमधून घेऊन आलेले, तिथे कट करून व्यवस्थित मिळतात. इथे मी चांगले 4 ते 5 वेळा पाण्यातून धुवून घेतलेले हे पहा. आणि आता घरच्या साहित्यामध्ये आपण झटपट लॉलीपॉप कसे बनवून खायचे चिकनचे ते पाहणार आहोत. बाहेरचे आणून देण्यापेक्षा आपण असे घरी मुलांना करून देऊ शकतो. आता इथे मी अर्धा किलो चिकनचे पीसेस घेतलेले, छान असे कट करून दिले. एका भांड्यामध्ये आपण घ्यायचे. आता इथे मीठ घ्यायचं आपल्याला चवीनुसार. आलं लसूण पेस्ट घेतले 1 चमचाभर. धने पावडर 1 चमचा. गरम मसाला हळद घेतली 1 चमचा. आणि इथे काश्मीरी मिरची पावडर मी 1.5 चमचा वापरलेला. इथे आपल्याला 1 अंडा घ्यायचं फोडून. आता लिंबाचा रस घ्यायचा आपल्याला. इथे मी अर्धा लिंबाचा रस घेणार आहे. लिंबाला रस जर कमी असेल तर तुम्ही 1 लिंबाचा रस इथे वापरू शकता. त्याने काय होतं, लिंबाने आपल्याला छान असा मसाला आपण कोटिंग करतो ना, आणि ज्या वेळेला आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देतो छान असे टेस्ट आणि चव आतमध्ये ज्युसी असे तयार होतात लिंबाने. मसाल्याला चिकनला आपण लावून घ्यायचे. हे पहा, आपण छान असे मसाले कोटिंग करून घेतलेले. आता हे किती सुंदर दिसतात. तुम्हाला जर याच्यावरती कलर हवा असेल तर तुम्ही थोडासा फूड कलर वापरू शकता, जेणेकरून त्याला छान कलर येईल. आता इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. इथे मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. आपण थोडा घ्यायचा आणि पहिला आपण याला कोटिंग करून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर. हे पहा, आपण छान असं कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलंय. मी 4 चमचे वापरले होते, तेवढं सगळं कॉर्नफ्लॉवर मी हळूहळू मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत बघा. आपल्याला याच्यामध्ये कलरची काही गरज नाही वाटत आहे. तर आपण काय करतात, हे झाकून साधारण अर्धा तास तरी साईडला ठेवून द्यायचं, जेणेकरून छान आतमध्ये मस्त अशी टेस्ट उतरते. आता आपण झाकून अर्धा तास ठेवून देऊया. इथे आता अर्धा तास झालेलं आहे, पण झाकण काढून घेतलेलं आहे. आणि बघ किती दिसायला पण मस्त दिसतंय. आता आपल्याला एक ना या पद्धतीने घ्यायचं आहे. त्यामध्ये तेल इथं मी गरम करून घेतलंय. तेलामध्ये सोडताना कसं सोडायचंय, डायरेक्ट सोडायचं नाही. तर ते असं जर डायरेक्ट सोडलं ना, आपण जी स्किन उलटी केली आहे ना, ती पूर्ण सगळी एकत्र येऊन जाईल. जसे लॉलीपॉप दिसतात तसे हे दिसणार नाही. या पद्धतीने करून आपल्याला मग सोडायचे तेलावरती. दुसरं आपण त्याच पद्धतीने करणार आहोत. दिसायला खूप छान दिसतं. याच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे. थोडा वेळ असं फिरवून घ्यायचे तेलामध्ये, आणि मग आपल्याला ते तेलामध्ये सोडायचे. असे आपल्याला कटी करून घ्यायचे. इथे आता छान असं आपण दोन्ही साईडने पूर्ण आपण हे गोल गोल राऊंड करून पूर्ण यांना शेकून घेतले. परत छान असे
शिजले पाहिजे ते. आता हे काढून घ्यायचे आपल्याला. हे पहा, दिसायला पण किती सुंदर दिसतंय. ते आपण एक काढून घेऊया. काढून घेतले. पुन्हा आपण दुसरेही तसेच सोडायचे. राऊंड करू पूर्ण साईड हे करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे सोडून द्यायचे. पहा, आपले सगळे चिकन लॉलीपॉप तयार आहेत. नक्की एकदा करून पहा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारावर व्हिडिओ शेअर करा. नक्की एकदा या पद्धतीने आपल्या मुलांनाही घरच्या घरी करून द्या. किती दिसायलाही सुंदर दिसतात. मी कलरचा वापर नाही केलेला आहे. तुम्हाला असेल तुम्ही कलरचा वापर केला तरीही चालेल.